आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं जे व्यक्तिचरित्र आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ते स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातूनचं चरित्र आज आपण पाहणार आहोत. त्यांचं नाव आहे राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय यांचं चरित्र. स्पर्धा परीक्षेमध्ये मग ती सेंट्रल गव्हर्नमेंटची असो नाही तर स्टेट गव्हर्नमेंटची असो, सर्वात जास्त कोणत्या व्यक्तीवरती प्रश्न विचारले जातात तर व्यक्ती आहे राजा राममोहन रॉय. आणि मग राजा राममोहन रॉय यांच्या संदर्भाची माहिती पाहत असताना सर्वप्रथम त्यांच्या नावावर जे प्रश्न विचारले जातात त्या संदर्भाची माहिती पाहूया आपण. नावावर काय प्रश्न? त्यांचं पूर्ण नाव जर तुम्हाला विचारलं तर त्यांचं पूर्ण नाव आहे राममोहन रमाकांत बॅनर्जी. राममोहन रमाकांत बॅनर्जी असं त्यांचं पूर्ण नाव आहे. मग रॉय काय, राजा काय, हे कसे आपण वापरतो? अगोदर सांगतो रॉय या नावाबद्दल. राजा राममोहन रॉय यांचे आजोबा कृष्णपंत बॅनर्जी हे सिराजउद्दौलाकडे नोकरी करत होते आणि सिराजउद्दौलानं त्यांच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून त्यांना रॉय ही पदवी दिली. आणि म्हणून तेव्हापासून राजा राममोहन रॉय यांचं घरानं बॅनर्जी या आडनावाऐवजी रॉय हे नाव, रॉय ही पदवी आडनाव म्हणून वापरायला लागलं. म्हणून राजा राममोहन रॉय यांचं मूळ आडनाव बॅनर्जी आहे, मात्र ही परंपरागत पदवी त्यांना मिळाली आणि म्हणून रॉय झालं. आता मग राजा काय आहे? त्यांचं स्वतःचं नाव राममोहन, वडिलांचं नाव रमाकांत. मग राजा काय? तर मोगल सम्राट दुसरा अकबर किंवा त्यालाच अबुनसर अकबर म्हणतात, यानं 1830 मध्ये राजदूत म्हणून राजा राममोहन रॉय यांना इंग्लंडला पाठवलं होतं. आणि म्हणून या अबुनसर अकबरनं, मोगल सम्राटानं यांना राजा या उपाधीनं सन्मानित केलं. म्हणून त्यांच्या नावाच्या अगोदर राजा ही उपाधी वापरली जाते. अशा रीतीनं त्यांच्या नावासंदर्भात जे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहिले. यानंतर आता त्यांचा जन्म दिनांक पाहूया. यांचा जन्म झालेला आहे 22 मे 1772 रोजी यांचा जन्म आहे. 22 मे 1772. बर, त्यांचा जन्म कुठे झाला? राजा राममोहन रॉय यांचं जन्मगाव सुद्धा परीक्षेला विचारलं जातं. राधानगर हे त्यांचं जन्मगाव आहे. सध्याच्या पश्चिम बंगालमध्ये त्यांचा जन्म झालाय. जन्मगाव पाहिल्यानंतर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांची कौटुंबिक माहिती पाहायची. ही कौटुंबिक माहिती सुद्धा परीक्षेला विचारली जाते आणि म्हणून आपण ही सुद्धा माहिती पाहूया. कौटुंबिक माहितीमध्ये आपण पूर्ण नाव, वडिलांचं नाव तर पूर्ण नावामध्ये पाहिलं. आता पाहूया आपण आईचं नाव. त्यांच्या आईचं नाव आहे तारिणी देवी. बंगाल प्रांतामध्ये स्त्रियांच्या नावाच्या पुढे देवी लिहिण्याची पद्धत आहे आणि पुरुषांच्या नावाच्या पुढे बहुतांशी बाबू लिहिण्याची पद्धत आहे. आईचं नाव पाहिल्यानंतर त्यांच्या मोठ्या भावाचं नाव पाहूया. त्यांच्या मोठ्या भावाचं नाव आहे जगमोहन. जगमोहन यांच्या पत्नीचं म्हणजेच राजा राममोहन रॉय यांच्या वहिनीचं नाव आहे अलोक मंजिरे. बर, यानंतर राजा राममोहन रॉय यांच्या मोठ्या भावाचं नाव, पत्नीचं नाव, आईचं नाव पाहिलं. आता पुढे जाऊया आपण. राजा राममोहन रॉय यांचं बॅनर्जी घराणं किंवा रॉय घराणं हे प्रसिद्ध घराणं आणि मोठं घराणं, सुसंस्कृत घराणं असल्या कारणानं, ब्राह्मण कुटुंबामध्ये यांनी जन्म घेतला असल्या कारणानं राजा राममोहन रॉय यांचं शिक्षण चांगलं झालं. मग त्यांनी उर्दू भाषेचं शिक्षण घेतलं, संस्कृत भाषेचं शिक्षण घेतलं, फारसीचं शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेत असताना त्यांना वेगळ्या वेगळ्या धर्माच्या, वेगळ्या वेगळ्या समाजाच्या मुलांमध्ये राहून ते शिक्षण घ्यावं लागलं. मग मदरशामध्ये राहून त्यांनी शिक्षण घेतलंय, गुरुकुलमध्ये राहून त्यांनी शिक्षण घेतलंय आणि अशा सर्व धर्मांचा त्यांचा लहानपणापासूनचा अभ्यास झाला. धर्माबद्दल त्यांची चिकित्सक वृत्ती जी आहे ते लहानपणापासून वाढली आणि त्याच काळात त्यांनी लहानपणीच मूर्तीपूजेच्या विरोधात एक लेखन केलं होतं. तो एक लेख आहे, तो आहे तुहफत उल मुवाहिदीन. तुहफत उल मुवाहिदीन नावाचा एकेश्वर निष्ठांना देणगी अशा प्रकारे त्याचा मराठी अर्थ होतो. हा फारसी भाषेत लिहिलेल्या मूर्तीपूजेच्या विरोधात आणि अवतारा संदर्भात, विविध अवताराच्या विरोधात लिहिलेला हा जो लेख आहे, यामुळे त्यांच्या घरच्यांनी सुद्धा त्याला राजा राममोहन रॉय यांना विरोध केला. तो विरोध एवढा वाढला की राजा राममोहन रॉय यांना घराच्या बाहेर काढलं. आई वडिलांनी धर्मभ्रष्ट म्हणून हुसकावून देखील दिलं.
या काळात मग राजा राम मोहन रॉय यांनी फार मोठी भटकंती केली. तिबेटला गेले, बौद्ध धर्माचा अभ्यास केला. श्रीलंकेला गेले, भारत भ्रमण केलं, ख्रिश्चन मुस्लिम सर्व धर्माचा अभ्यास केला. त्या धर्माचा चिकित्सक अभ्यास केला. त्यामधील अंधश्रद्धा समाजासमोर आणल्या. समाजाला त्या आवडल्या नाही, समाजाने त्यांना विरोध केला, परंतु तरी राजाराम मोहन रॉय यांनी त्यांचं काम, सत्याचं काम सोडलं नाही. म्हणून तर राजाराम मोहन रॉय यांना सत्यशोधन क्षेत्रातील कोलंबस म्हणतात. भारतामध्ये सत्यशोधन क्षेत्रातील कोलंबस कोणाला म्हणतात? राजाराम मोहन रॉय यांना म्हणतात. राजाराम मोहन रॉय यांनाच आधुनिक भारताचा जनक म्हणतात, त्यांनाच आधुनिक भारताचे निर्माते म्हणतात, त्यांनाच आधुनिक भारताचे प्रणेते म्हणतात, त्यांनाच बंगाली गद्याचे जनक म्हणतात, त्यांनाच बंगाली ध्रुपदाचे जनक म्हणतात, त्यांनाच भारतातील नवविचाराचे जनक म्हणतात, त्यांनाच भारतातील पुनर्जागरणाचे जनक म्हणतात. अशा अनेक उपाध्या राजाराम मोहन रॉय यांना आहेत. मात्र त्यामधले एक कन्फ्युजन क्लिअर असू द्या, एक गोष्ट क्लिअर असू द्या, भारतात किंवा आधुनिक भारताचा निर्माता कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याला म्हणतात? तर त्याचं नाव आहे लॉर्ड डलहौसी. ज्याच्या काळामध्ये रेल्वे, पोस्ट खातं, तार खातं अशा अनेक सुविधा आल्या होत्या, अनेक चांगले चांगले कायदे झाले होते, म्हणून त्यालाही म्हटलं जातं. म्हणून प्रश्न कसा येतोय, पर्यायामध्ये काय येतोय त्यानुसार उत्तर लिहायचं. आधुनिक भारताचा निर्माता राजाराम मोहन रॉय यांना देखील म्हटलं जातं, लॉर्ड डलहौसीला म्हटलं जातं, म्हणून नीट लक्षात राहू द्या. बरं, या सगळ्या उपाध्या झाल्यानंतर पुढे पाहूया. घर सोडल्यानंतर राजाराम मोहन रॉय यांना उदरनिर्वाहासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये 1809 ते 1814 या काळामध्ये कलकत्त्यामध्ये त्यांनी नोकरी देखील केलेली आहे. कलकत्त्यामध्ये त्यांनी नोकरी देखील केली. याच काळातली एक घटना सांगतो. मध्यंतरीच्या काळामध्ये वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अगदी आईबरोबर त्यांना, आई धर्मभ्रष्ट म्हणून मुलांना घराच्या बाहेर काढलं होतं. आई वडिलांच्या प्रॉपर्टीचा वारसदार तुला होऊ देणार नाही अशा प्रकारचे आईनं सांगितलं. आणि मग राजाराम मोहन रॉय कोर्टात गेले. आई तारिणी देवी आणि राजाराम मोहन रॉय यांच्यात कोर्टाचा खटला चालला. कोर्टानं राजाराम मोहन रॉय यांच्या बाजूने निकाल दिला आणि राजाराम मोहन रॉय हे धर्मभ्रष्ट नाहीत, आधुनिक विचाराचे आहेत हे सिद्ध केलं. अशा रीतीचे हे राजाराम मोहन रॉय ज्यांनी सत्य कधीच सोडलं नाही. यांच्या आयुष्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. 1811 हे जेव्हा घरी आले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाचा जगमोहनचा मृत्यू झाला होता. आणि त्या काळामध्ये सती प्रथा होती. सती प्रथा, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनं पतीच्या प्रेताबरोबर, चितेबरोबर स्वतःला जिवंत जाळून घ्यायचं. अशा प्रकारे जगमोहनचा मृत्यू झालाय आणि आता समाज जगमोहनच्या पत्नीला, आलोक मंजरीला बळजबरीने सती जायला भाग पाडत होता. राजाराम मोहन रॉय यांनी त्यांना विरोध केला. तेव्हा राजाराम मोहन रॉय यांना समाजानं बांधून मारलं आणि राजाराम मोहन रॉय यांच्या डोळ्यात देखत आलोक मंजरी त्यांच्या मोठ्या भावाच्या पत्नीला जाळलं. ही घटना, हा प्रसंग, हा अनुभव राजाराम मोहन रॉय यांच्या अंतःकरणाला फार मोठा धक्का देऊन गेला. आणि तेव्हापासून त्यांनी आयुष्यभर सती प्रथेच्या विरोधात काम केलं. सती प्रथेच्या विरोधात जनमत त्यांनी जागृत केला. त्यांनी सती प्रथेचं वर्णनच केलंय, शास्त्राच्या संमतीनं केलेला खून, आणि खरोखरच ते सत्य. मग त्यांच्या प्रयत्नामधला हा सगळा प्रवास जो आहे पुढे जातो. 1818 मध्ये त्यांनी भारतामध्ये सती प्रथेच्या विरोधात स्वाक्षऱ्यांची, सह्यांची मोहीम सुद्धा राबवली. आणि सरतेशेवटी हे संपूर्ण देशभर काम करत असताना महाराष्ट्रामध्ये सती प्रथेच्या विरोधात जनमत जागृत करण्याचं काम नाना जगन्नाथ शंकरशेठ सुद्धा करत होते. आणि या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे दिनांक 4 डिसेंबर 1829 रोजी सतीबंदीचा कायदा झाला. सतीबंदीचा कायदा झाला. हा सतीबंदीचा कायदा कोणी केला? त्यावेळेसचा गव्हर्नर जनरल, इंग्रजांचा गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंगने केला. कायदा कोणी केला? बेंटिंगने केला. केव्हा केला? 4 डिसेंबर 1829 मध्ये. कोणता कायदा? सतीबंदीचा कायदा. पण कोणाच्या प्रयत्नामुळे केला? तर राजाराम मोहन रॉय आणि नाना जगन्नाथ शंकरशेठ. या कायद्यावर बेंटिंगची स्वाक्षरी तर आहेच आहे, मात्र राजाराम मोहन रॉय त्याचबरोबर नाना जगन्नाथ शंकरशेठ या दोघांच्या सुद्धा स्वाक्षरी आहे, कारण त्यांचं काम मोलाचं होतं. तरी इंग्लंडपर्यंत जाऊन हा कायदा रद्द करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. त्यासाठी राजाराम मोहन रॉय इंग्लंडला गेले होते. तिथं त्यांनी सतीबंदीचा कायदा किती महत्त्वाचा हे पटवून सांगितलं आणि म्हणून हा सतीबंदीचा कायदा झाला, त्याचबरोबर टिकला सुद्धा. बर, 1811च्या या घटनेपासून आपण पुढे गेलो होतो. आता आपण अजून पुढची घटना पाहूया. 1815 राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची कलकत्त्यामध्ये स्थापना केली. आत्मीय सभा
यानंतर राजाराम मोहन रॉय यांनी कलकत्त्यामध्ये 1817 रोजी इंग्रज अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हिंदू कॉलेजची स्थापना केली. यानंतर राजाराम मोहन रॉय यांनी 4 डिसेंबर 1821 रोजी बंगाली भाषेमधून आपल्या विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी संवाद कौमुदी नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. संवाद कौमुदी नावाचं. दुसऱ्याच वर्षी एप्रिल 1822 मध्ये फारसी भाषेमध्ये अजून एक वृत्तपत्र सुरू केलं. त्या वृत्तपत्राचं नाव आहे मिरात उल अखबार. मिरात उल अखबार ही नावाचं वृत्तपत्र सुरू आहे. झालं. या 2 वृत्तपत्राबरोबरच राजाराम मोहन रॉय यांनी बंगदूत नावाचं साप्ताहिक सुद्धा चालवलंय. हे बंगदूत नावाचं जे साप्ताहिक आहे त्याचे संपादक नीलरत्न होते. नीलरत्न हे सुद्धा लक्षात राहू द्या. झालं. अशा रीतीनं त्याचबरोबर त्यांनी इंग्रजी भाषेमधून बंगाल हेराल्ड या नावाचं वृत्तपत्र सुद्धा चालवलं. या नावाचं वृत्तपत्र. बर, या वृत्तपत्रांखेरीज आपल्याला राजाराम मोहन रॉय यांचा पुढचा प्रवास पाहायचा आहे. पुढचा प्रवास काय आहे सांगतो तुम्हाला, ऐका. 1825 रोजी राजाराम मोहन रॉय यांनी कलकत्त्यामध्ये वेदांत कॉलेजची स्थापना केली. वेदांत कॉलेज. यानंतरची दुसरी घटना 1827 राजाराम मोहन रॉय यांनी भारतीयांमध्ये इंग्रजांचं शिक्षण म्हणजे पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करून अंधश्रद्धा निर्मूलन करायचं, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा या हेतूने भारतीय आणि इंग्रज यांच्यामधील मतभेदाची दरी कमी करण्यासाठी एका संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेचं नाव आहे ब्रिटिश युनिटेरियन असोसिएशन. ब्रिटिश युनिटेरियन असोसिएशन या संस्थेची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली 1827 मध्ये. यानंतरची पुढची घटना सांगतो तुम्हाला. 20 ऑगस्ट 1828 रोजी राजाराम मोहन रॉय यांनी अत्यंत महत्त्वाची संस्था ब्राह्म समाजाची स्थापना केली. ब्राह्म समाज. ब्राह्म समाज. प्रत्येक धर्माचं अंतिम तत्व म्हणजे ब्राह्म आणि अशा या अंतिम तत्वाचा उपासक म्हणजे ब्राह्मण समाज, अशा प्रकारचा अर्थ या ब्राह्मण समाजाचा त्यांनी सांगितलाय. भारतातील पहिली राष्ट्रवादी चळवळ कोणती तर ब्राह्मण समाज. यालाच इंग्रजीमध्ये फर्स्ट व्हॉइस ऑफ इंडिया असंही म्हटलं गेलं. याच ब्राह्मण समाजापासून प्रेरणा घेऊन आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 मध्ये मुंबईमध्ये केली. असं ही ब्राह्मण समाज म्हणजे फार महत्त्वाची संस्था, फार महत्त्वाचं काम या ब्राह्मण समाजाने आपल्या भारतामध्ये केलेलं आहे. बरं, या ब्राह्मण समाजाचाच प्रवास आपण पाहूया. या ब्राह्मण समाजाची स्थापना जेव्हा केली तेव्हा ब्राह्मण समाजाच्या स्थापनेच्या वेळेस रवींद्रनाथ टागोरांचे आजोबा द्वारकानाथ टागोर हे सुद्धा होते. म्हणजे स्थापनेमध्ये यांचं सहकार्य. राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू झाल्यानंतर ब्राह्मण समाजाचं नेतृत्व द्वारकानाथ टागोर यांचा मुलगा देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे गेला. देवेंद्रनाथ टागोर. देवेंद्रनाथ टागोर अगोदर तत्वबोधिनी सभा या संस्थेचं काम करत होते. मग त्यांनी हे संस्था चालवायला सुरुवात केल्यानंतर तत्वबोधिनी सभेचं विलिनीकरण विसर्जन ब्राह्मण समाजामध्ये केलं आणि ब्राह्मण समाजाचं काम सुरू केलं. हे काम चालू असतानाच त्यांना अजून एक व्यक्ती येऊन मिळाली, कलकत्त्याची केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांनी काही दिवस ब्राह्मण समाजाचं काम केल्यानंतर यांच्यामध्ये मतभेद झाले आणि या ब्राह्मण समाजाचे 2 गट पडले, 2 भाग झाले. यामध्ये मूळ जो ब्राह्मण समाज राहिला तो मूळ ब्राह्मण समाज देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे राहिला आणि त्याचं नाव आदि ब्राह्मण समाज. आदि ब्राह्मण समाज. ही घटना घडलेली आहे 1866 रोजी. 1866 रोजी ब्राह्मण समाजाचे 2 भाग पडलेत. मूळ ब्राह्मण समाज देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली, ज्याला आदि ब्राह्मण समाज म्हणायचा, आणि केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली नवा ब्राह्मण समाज, त्याचं नाव आहे भारतीय ब्राह्मण समाज. भारतीय ब्राह्मण समाज. बर, अशा रीतीनं 2 ब्राह्मण समाज निर्माण झाले, 2 गट पडले, 2 भाग झाले. बर, ब्राह्मण समाजाच्या अनेक नियमांपैकी, अनेक तत्वांपैकी एक तत्व असं होतं की मुलीचं 14 वर्षाच्या आत लग्न करायचं नाही. मात्र केशवचंद्र सेन यांनी 1878 मध्ये स्वतःच्या मुलीचं वयाच्या 13व्या वर्षी लग्न लावून दिलं. स्वतःच्या संस्थेचा नियम मोडला आणि त्यामुळे भारतीय ब्राह्मण समाजामधून 1878 मध्ये त्यांचे अनुयायी बाहेर पडले आणि त्यांनी नवा ब्राह्मण समाज स्थापन केला. त्याचं नाव आहे साधारण ब्राह्मण समाज. साधारण ब्राह्मण समाज.
अशा रीतीने केशवचंद्र सेन यांच्या हातून ब्राह्मो समाज सुद्धा गेला आणि त्यानंतर मग त्यांनी 1880 मध्ये नवविधानसभा नावाची संस्था स्थापन केली. ठीक आहे. असं हे ब्राह्मो समाज, ज्या ब्राह्मो समाजाचं मुखपत्र होतं ब्रह्मॅनिकल मॅगझिन. हाही प्रश्न परीक्षेला विचारला जातो. ब्राह्मो समाजाचा मुखपत्र काय होतं, तर ब्राह्मो समाजाचं मुखपत्र होतं ब्रह्मॅनिकल मॅगझिन. हे ब्राह्मो समाजाचं मुखपत्र. याचबरोबर राजाराम मोहन रॉय यांचं साहित्य संपदा प्रचंड आहे, फार मोठे. त्यांचा वेदांत ग्रंथ जो आहे तो वेदांत ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि याच ग्रंथामुळं त्यांना बंगाली गद्याचे जनक म्हणतात. याचबरोबर त्यांनी बंगाली भाषेचं व्याकरणाचं पुस्तक लिहिलंय. त्या व्याकरणाच्या पुस्तकाचं नाव आहे गौडीय व्याकरण. गौडीय व्याकरण हे त्यांचं बंगाली भाषेचं व्याकरणाचं पुस्तक आहे. ओके. याच्यानंतर पुढे मी मागाशी तुम्हाला सांगितलं 1830 रोजी की इंग्लंडमध्ये जाऊन सतीबंदीचा कायदा कायम ठेवावा आणि दुसरा अबुनसर अकबर या मुघल सम्राटाचे पेन्शन पुन्हा सुरू करावे यासाठी राजाराम मोहन रॉय इंग्लंडला गेले. भारतातून इंग्लंडला गेलेली पहिली भारतीय व्यक्ती म्हणजे राजाराम मोहन रॉय. तोपर्यंत आपले भारतीय लोक समुद्र ओलांडणं म्हणजे पाप मानत होते. म्हणून तर कित्येक वर्ष आपल्या भारतामध्ये आरमार उभा तयार नव्हतं झालं. हे धाडस केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी फेब्रुवारी 1658 मध्ये. आणि म्हणून तर आपण नौदलाचे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो. तर अशा प्रकारचं धाडस यांनी केलं. या काळात मग ते फ्रान्स इंग्लंडमध्ये फिरले. त्या ठिकाणी आपलं मत आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला. मात्र दुर्दैवानं इंग्लंडमध्ये असतानाच ते आजारी पडले आणि आजारी पडल्यामुळं तिथंच त्यांचा इंग्लंडमध्ये ब्रिस्टॉल नावाच्या शहरामध्ये मृत्यू झाला. आणि याच शहरामध्ये स्टेपल्टन नावाची जी गार्डन आहे, स्टेपल्टन गार्डन, या स्टेपल्टन गार्डनमध्ये द्वारकानाथ टागोर व त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी राजाराम मोहन रॉय यांची समाधी जी आहे ती राजाराम मोहन रॉय यांची समाधी उभारलेली आहे. अशा रीतीनं आधुनिक भारताच्या इतिहासामधील एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती. खरं पाहिलं तर आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड 1857ला सुरू होतो. मात्र तरी सर्वच स्पर्धा परीक्षामध्ये इतिहासामध्ये यांच्यावरती खूप प्रश्न परीक्षेला विचारले जातात. म्हणून हे सर्व तुम्ही लक्षात ठेवायचं, हे सर्व तुम्ही ध्यानात ठेवायचं. अशा रीतीनं राजाराम मोहन रॉय यांचं चरित्र सुद्धा आपलं संपलं.